हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या यूट्यूब चॅनलवर आला असाल तर माझं नाव नम्रता आहे. मी माझी यूट्यूब जर्नी मागच्या 1 महिन्यापासून स्टार्ट केली आहे आणि थोडेफार शॉर्ट्स अपलोड केलेत मी. पण हा माझा पहिला वहिला लॉंग व्हिडिओ आहे, तर आय एम सुपर एक्सायटेड. सो लेट्स गेट स्टार्टेड. सध्या नायकावर ना पिंक लव सेल चालू आहे आणि त्याच्यावर 60% ऑफ चालू आहे. तर मी थोडेफार ना स्किन केअर प्रोडक्ट्स आणि मेकअप प्रोडक्ट्स ऑर्डर केले होते. बाय द वे, मी काही मेकअप एक्सपर्ट नाहीये, पण नवनवीन प्रोडक्ट्स येतात ते मला ट्राय करायला आवडतं. आणि थोडेफार प्रोडक्ट मी आता जे ऑर्डर केले ते मी डेली यूज करते ते आहेत, आणि थोडे मी ऑर्डर केले ते एक्सपेरिमेंट करायला की कसे काम करतात. सो मी आता स्टार्ट करते स्किन केअर प्रोडक्ट्स सोबत जे पण मी ऑर्डर केलेत. सगळ्यात पहिल्यांदा ना मॉइश्चरायझर, वी हॅव टू स्टार्ट विथ मॉइश्चरायझर. सो सगळ्यात पहिला मॉइश्चरायझर मी यूज करते सिम्पलचा हायड्रेटिंग लाईट मॉइश्चरायझर. हा ना खूप जास्त लाईट आहे, म्हणजे स्किनवर लावल्यानंतर ना बिलकुल नाही फील होत की काही लावलंय, किंवा असं ग्रेसी नाही फील होत बिलकुल पण, आणि पटकन ऍब्झॉर्ब होतो. सो ना मी डेली हा यूज करते. नेक्स्ट प्रोडक्ट आहे ॲक्वालॉजिकाचा ग्लो प्लस पपया अँड विटॅमिन सी सनस्क्रीन. हा ना एक तर पटकन लावल्यानंतर ना ऍब्झॉर्ब होतो. असं बिलकुल तेलकट नाही फील होत, आणि महत्वाचं म्हणजे असं व्हाईट कास्ट नाही सोडत, जे युजली सनस्क्रीनचा इश्यू असतो ना, की लावल्यानंतर थोडं उन्हात गेल्यानंतर स्वेट आल्यानंतर ते व्हाईट कास्ट दिसतो, व्हाईट व्हाईट पॅचेस दिसतात, असं काही नाही दिसत. त्यामुळे आणि एक ना ग्लो येतो हे लावल्यानंतर. मी ह्याचं थोडंसं ना टेक्स्चर दाखवते तुम्हाला. इकडे बघा. असं ना पटकन ऍब्झॉर्ब होतो, आणि असा एक ग्लो येतो हलका लावल्यानंतर. तर ही ना फेवरेट सनस्क्रीन आहे माझी, आणि मोस्ट इम्पॉर्टंट अफोर्डेबल आहे. मला वेगवेगळे लिप बाम्स ट्राय करायला खूप जास्त आवडतं. आता सध्या मी ना हे 2 ऑर्डर केलेत विशकेअरचं. हे विशकेअरचे ना सेरामाइड लिप बाम्स आहेत, SPF 50++ आहेत. सो एक मी टिंटेड ऑर्डर केलाय, आणि दुसरा हा जो आहे हा नॅचरल आहे. टिंटेड लावल्यानंतर ना असं थोडासा लाईट पिंक कलर येतो लावल्यावर, आणि मस्त वाटतो. मी महत्वाचं ऑर्डर करण्याचं रिझन की ह्याच्यामध्ये ना कोजिक ऍसिड आहे आणि नायासिनामाइड आहे, ज्याच्यामुळे काय होतं की पिगमेंटेशन असतं ना ते ओटांवरचं कमी होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट SPF 50 आहे. मी नायकावरून ना थोडे शीट मास्क ऑर्डर केले, थोडे नाही 4 ऑर्डर केलेत. तर 2 ऑर्डर केलेत गोल्ड लेमन अँड हनी, आणि ऑर्डर केलाय पर्ल राईस. असे 4 ऑर्डर केलेत. खूप स्वस्त होते. कधी कधी असं होतं ना की आपल्याला पटकन कुठेतरी कार्यक्रमाला जायचंय, लग्नात जायचंय, आणि यू डोंट हॅव अ टाइम टू गो टू पार्लर, तर सगळ्यात बेस्ट असतं की पटकन शीट मास्क घ्या, 15 मिनिटं लावा, आणि त्याच्यानंतर मस्त जेंटल मसाज केली ना खूप चांगला ग्लो येतो. सो मी हे ऑर्डर केले. स्किन केअर मध्ये मी एवढं ऑर्डर केले. आता मी मेकअप प्रोडक्ट स्टार्ट करते दाखवायला. सगळ्यात पहिल्यांदा तरी फाउंडेशन मी यूज करते मेबलिन न्यूयॉर्कचं फिट मी मॅट प्लस पोअरलेस SPF 22 फाउंडेशन, आणि यामध्ये माझा शेड आहे 128. बाय द वे, डेली मी फाउंडेशन बिलकुल नाही यूज करत. जेव्हा कधी सण समारंभ आहेत, कार्यक्रम आहेत, जेव्हा मला हेवी मेकअप करायचं तेव्हाच मी फाउंडेशन युजली यूज करते. हे फाउंडेशन ना असं स्किनवर लावल्यानंतर छान ब्लेंड होतं, आणि ना कम्प्लीट असा मॅट लुक देतं, फुल कव्हरेज आहे. आता जो तुम्ही हा मेकअप पाहताय ना मी केलाय, हा ह्याच फाउंडेशननी केलाय. दुसरा प्रोडक्ट आहे लॉरियल पॅरिसचा इनफॅलिएबल टिंटेड सिरम. हा सिरम ना इट्स नॉट अ फाउंडेशन, हे ना एक सिरम आहे. असं फाउंडेशन जेवढं फुल कव्हरेज नाहीये, पण छान दिसतं, एक लाईट टिंट सोडतं स्किनवर. डेली ऑफिसला ना मी फाउंडेशन नाही वापरत, तर मला असं काहीतरी हवं होतं लाईट वेट ऑन स्किन, की जे हलका ना टिंट देईल. त्यासाठी मी हे ऑर्डर केले, इनफॅलिएबल टिंटेड सिरम. ह्यामध्ये माझी शेड आहे 2-3 लाईट. मी अजून ह्याला वापरलेलं नाहीये. मी ह्याला वापरल्यानंतर ना ह्याचा एक कम्प्लीट रिव्ह्यू व्हिडिओ बनवेल. ही कॉम्पॅक्ट पावडर मी इतकी जास्त वापरली. ही कॉम्पॅक्ट पावडर ही मेबलिनची फिटमी मॅट प्लस पोअरलेस 16 आर ऑइल कंट्रोल पावडर आहे. ह्याच्यामध्ये माझा शेड 128 आहे. मी डेली ऑफिससाठी ना मस्त ही फक्त कॉम्पॅक्ट पावडर वापरते. ह्यानी ना जो असा मॅट लुक येतो तो मला खूप आवडतो, म्हणजे मला काही आणि लावायला नाही आवडत स्किनवर. ह्याची ना पॅकेजिंग पण खूप छान आहे. ह्याच्यामध्ये नाही उघडत आहे. ओके. असं छानसा ना पफ आहे लावण्यासाठी, अप्लाय करण्यासाठी दिलाय, आणि छोटूसा मिरर आहे ह्याला.
मी अनेक प्रोडक्ट ऑर्डर केलाय. इनसाइडचा लिप अँड चिक टिंट. हा ना, ह्याचं टेक्स्चर खूप जास्त क्रीमी आहे आणि खूप जास्त पिगमेंटेड आहे. हे बघा, मी थोडं स्किनवर दाखवते. Can you see the difference? How it is highly pigmented. It's nice. कधी कधी आपल्याला ना असा नो मेकअप लुक हवा असतो ना, तेव्हा मस्त आहे. म्हणजे लिपस्टिक आणि डोळ्यांखाली लावले ना की खूप सुंदर नॅचरल लुक येतो ह्याच्यापासून. माझ्या फेवरेट गोष्टी, मला लिपस्टिक खूप जास्त आवडतात. लिपस्टिकमध्ये ना सगळ्यात पहिले मी ऑर्डर केलेत स्विस ब्युटीचे प्युअर मॅट लिपस्टिक्स. ह्याच्यामध्ये मी 2 शेड ऑर्डर केलेत. एक आहे हेझलनट आणि दुसरा आहे हॉट न्यूड. ह्याचं ना टेक्स्चर खूप जास्त क्रीमी आहे. असं स्मूथ ग्लाइड होतं, बिलकुल ड्राय नाही फील होत. लावल्यानंतर असं सॉफ्ट मॅट लुक देतो हा. मी ना लावून दाखवते तुम्हाला. हा हेझलनट आहे. हे बघा, हा ना कम्प्लीट ब्राऊन न्यूड आहे. खूप सुंदर वाटतोय हा. नेक्स्ट हॉट न्यूड. हा ना पिंक न्यूड कलर आहे. मला वाटतात ना हे ऑफिस आणि कॉलेजसाठी मस्त न्यूड कलर्स आहेत. नेक्स्ट ना माझी फेवरेट लिक्विड लिपस्टिक आहे ही मेबलिनची वायनल लिंक. ह्याच्यामध्ये मी इररेजिस्टेबल 62 हा शेड ऑर्डर केलाय. ही खूप जास्त लाईट वेट आणि असं शायनी सुपर ग्लॉसी लिपस्टिक आहे. ट्रान्सफर प्रूफ आहे आणि लॉंग लास्टिंग चालते. मी लावून दाखवते तुम्हाला ह्याचं शेड कसं आहे. इथे जागा नाहीये, इकडे लावते. सी, इट्स ब्युटिफुल. खूप सुंदर आहे ही. नेक्स्ट मॅट मध्ये माझी फेवरेट लिपस्टिक आहे लॉरियल पॅरिसची इनफॅलिएबल मॅट रेजिस्टन्स लिक्विड लिपस्टिक. ह्याच्यामध्ये शेड मी ऑर्डर केलाय वर्थ इट मीडियम. ही ना सगळ्या स्किन टोन सोबत बेस्ट जाऊ शकते. एकदम लाईट वेट आहे. युजली मॅट लिपस्टिक सोबत कसं होतं, लावल्यानंतर ड्राय फील होतं ना, ह्याच्यासोबत बिलकुल नाही फील होत. वॉटर प्रूफ आहे, ट्रान्सफर प्रूफ आहे. मी दाखवते. हे बघा, बिलकुल नाही ट्रान्सफर होत. ही लिपस्टिक ना खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे. जेवल्यानंतर किंवा काहीही केल्यानंतर ही लिपस्टिक बिलकुल नाही जात. ह्याच्याच मध्ये ना लॉरियल पॅरिसची इनफॅलिएबल लॅक रेजिस्टन्स लिपस्टिक. दोन्हीमध्ये फक्त इतकाच डिफरन्स आहे की ही मॅट आहे आणि ही ग्लॉसी आहे. एकदम असं शायनी लाईट वेट आहे. मस्त आहेत दोन्ही सुद्धा शेड. ग्लॉस मध्ये मी ऑर्डर केलेली आहे वर्थ इट. मी तुम्हाला लावून दाखवते ही वर्थ इट. हा ना असं छान पिंक कलर आहे. असं मला वाटतं फेअर स्किन टोनला ना तर खूप सुंदर दिसेल डेलीसाठी. नेक्स्ट आहे ग्लॉस. मला ना ग्लॉस खूप जास्त आवडतात. हा आहे मार्सचा कॅन डिलिशियस लिप ग्लॉस. ह्याच्यामध्ये शेड आहे मॅजिक पॉप. मी लिटरली ह्याचे ना 2-3 बॉटल संपवलेत. हा एकदम नॉन स्टिकी आहे आणि ह्याच्यामध्ये हॅलरॉनिक ऍसिड आहे, शिया बटर आहे, त्याच्यामुळे लिप्स एकदम हायड्रेटेड फील होतात. मी ना लावून दाखवते तुम्हाला हे कसं वाटतं. लावल्यानंतर ना असं इन्स्टंट शाईन देतं. लास्टली मी मेबलिनचा सेन्सेशनल स्काय हाय मस्कारा ऑर्डर केलाय, जो मी सध्या आता लावलाय डोळ्यांना. हा ना वॉटरप्रूफ आहे आणि बघू शकता माझे डोळे किती सुंदर दिसत आहेत. तर हां, हे सारे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केले होते आणि ह्या साऱ्या प्रोडक्ट्सवर मला 2 गोष्टी फ्री भेटल्या आहेत. एक लॉरियल पॅरिसची शॅम्पू आहे छोटूशी आणि दुसरं स्विस ब्युटीचं आयलाइनर. बट आय डोंट नो पिंक कलरचं मिळालं. आय डोंट थिंक सो की मी यूज करेन ह्याला. ह्या साऱ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड केलेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.